फॅमिली, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला असं काय सांगणार आहे, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असणार आणि जे शेतकरी नसले तरी कदाचित त्यांना पण माहिती असणार. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. मी तुम्हाला आज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये काय दाखवणार आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि म्हणजे मग तुम्हाला कळेल आणि काय आहे आणि काय नाही मी आज तुम्हाला असं दाखवते. तर जे शेतामध्ये असतं नारळासारखं झाड असतं, त्या फळाचं नारळासारखं झाड असतं आणि त्याला फळ पण येतं, पण नारळ नाही बरं का, त्याला फळ पण येतं. ते पूजेच्या साहित्यात वापरले जाते, कार्यक्रमात वापरले जाते. ती अशी एक वस्तू आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मी अशी काही वस्तू तुम्हाला दाखवते. तर मग कशा आहात तुम्ही सर्वजण, मी दाखवणार आहे, तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर एक झाड आहे, त्या फळाचं झाड तुम्ही बघितलं पण असेल किंवा नसेल पण. तर ते झाड ना त्याला फळ येते बरं का. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत, मग तुम्हाला ते दिसेल. हे बघा, हे जे आहे ना, दिसतंय का तुम्हाला व्हिडिओमध्ये, हे ना हे झाडाला येतं बघा. नारळासारखं झाड असतं ह्याचं आणि झाडाला येतं हे फळ. हे फळ आल्यानंतर हे वाळवलं जातं. हे वाळल्यानंतर असं दिसतं आणि झाडाचं तोडून आणल्यावर हे असं दिसतं आणि वाळल्यावर असं दिसतं. तर ह्याच्या आतमध्ये ना एक हे निघतं आणि ते ह्याला सोललं ना, नारळासारखं सोलावं लागतं. तर असं सोललं जातं हे. तर हे असं सोललं जातं नारळासारखं, शेंडी असते नारळासारखंच निघतं हे. तर त्याच्या आतमध्ये हे असं निघतं, त्याच्या आतमध्ये असं निघतं सोलल्यावर, दिसतंय का. तर परत ह्याच्या आतमध्ये आणि पूर्णपणे वाळलेलं नाही आहे, ते ह्याच्या आतमध्ये आहे बघा. ती कुठली वस्तू आहे ती तुम्ही मला सांगायची, काय आहे ती. म्हणून मी नाही सांगणार, मी सांगणार पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तर नक्कीच सांगा तुम्ही हे कशाचं फळ आहे आणि कशात वापरले जाते, कशात वापरली जाते. हे पूजेच्या साहित्यात असते, कार्यक्रमात असते, साखरपुड्यात असते, लग्न कार्यात, सर्व ह्याच्यात ही फळ वापरलं जातं. तर ह्या फळाचाच पहिला मान असतो बरं का, पहिला मान ह्याचाच आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला कळलं नसेल तर ही वस्तू काय आहे म्हणून. चला, तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे माझा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. मला अजून एवढे सोलायचे आहेत अजून. हे तुम्ही पाहिल्या पण असणार आहे, हे शेतकरी जे आहेत त्यांना माहिती असणार. बाय बाय. चला.